श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आहे नवरात्रीची 6वी माळ आणि आजचा रंग आहे ग्रे। आणि आज नैवेद्याला देवीला मधाचा नैवेद्य दाखवतात आणि विड्याच्या पानाचा पण नैवेद्य दाखवतात। तसा आपण तांबूळ दाखवलेला आहे देवीला। चला तर आजचा फराळ काय करायचा आहे आणि आजची फराळाची थाली काय आहे, चला सुरुवात करूया। तर हे बघा, भगर घेतलेली आहे, 1.5 वाटी भगर भिजवलेली आहे, अर्धा तास अगोदर भिजवून ठेवलेली आहे। आणि आज आपण केलेले आहेत कडाकण्या। देवीला कडाकण्या असतात, अष्टमीच्या दिवशी असतात आमच्या इथं पूजेला, अष्टमीच्या दिवशीच लावतात मंडपीला त्या। चला आता मिक्सरला ही भगर काढून घ्यायची आहे। सोबत टाकायचा आहे 2 चमचे साबुदाणा, मोठ्या चमच्याने 2 चमचे साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे। आणि भिजवला नसेल तर आपण भगर भिजवतो ना अर्धा तास अगोदर, त्यावेळेस त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून भिजवलं तरी चालतं। आता त्यामध्ये टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या, आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। चला ह्याला मिक्सरला काढून घेते मी। असा रवाळ काढायचा आहे, खूप बारीक पण काढायचं नाही। तर झालेलं आहे काढून। तर हे बघा, अशा पद्धतीने काढायचं आहे, एकदम रवाळ काढून घ्यायचा आहे आपल्याला, खूप बारीक पण काढायचं नाही। रवा रवा काढतात ना तसं, आपण जसे इडलीला काढतो तशा पद्धतीनं। आता ह्याच्या तुम्ही इडल्या सुद्धा करू शकता बरं का, उपवासाच्या। आता हे काढलेलं आहे, ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे बघा। याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। आपण यामध्ये इनो सोडा काहीच वापरणार नाही। आता मोठा मोठा जाडसर काढलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, 3-4 चमचे। 3-4 चमचे घालायचा आहे, खायला खूप टेस्टी लागतो। चला यामध्ये घालायचे टोमॅटो आणि बटाटा। एक मोठा बटाटा घेतलेला आहे, तर तेवढा खूप जास्त होईल वाटेल म्हणून कमी करते। आता याला छान मिक्स करून घ्यायचे बघा असं। आप्पे पात्र ठेवलेलं आहे, गरम झाले, यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता छान आपल्याला याच्यात थोडं थोडं बॅटर टाकून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले आप्पे तयार होतात उपवासाचे। आता वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला, जास्त नाही। तसं खाली नॉनस्टिकचा पॅन आहे ना, हे आप्पे पात्र नॉनस्टिकचं आहे। गॅस कमी करूया। झाकून ठेवू, एकदम मंद गॅसवर होऊ द्यायचे आपल्याला। आता तोपर्यंत करूया चटणी त्याच्यासोबत खायला। तर याच्यामध्ये घेतलेलं आहे 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यात लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा। लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे घालायचं, म्हणजे जसं तिखट आवडतंय तसं। आता मीठ घालूया चवीपुरतं आणि अर्धा चमचा घालूया साखर। आता ही एकदम सोपी चटणी आहे, आपल्याला तडका वगैरे, आपण जर जिरे खात असेल तर तडका घालू शकता। आता ह्याच्यात घातलेला आहे दही, 3-4 चमचे दही घातलेला आहे, छान फेटून घ्यायचे असं। एकदम सोपा फराळ आहे, खूप वेळ लागत नाही, काही नाही, तिकडं होईपर्यंत आपली चटणी होत आहे। आता याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊया यामध्ये। दांडियाचा सगळा खोळंबा झाला, पाऊस आला, सगळं ग्राउंड भिजून गेलेलं आहे, मुलं पाणी काढायला लागले ग्राउंड मधलं। आता आज होणार का नाही तळमळ व्हायला लागली दांडिया खेळणाऱ्याची। मी तर खेळायला जात नाही, त्या पावसामुळे जावं वाटत नाही, मी पण जात असते पण पावसामुळे जावं वाटत नाही। तर बघा, सिंपल अशी चटणी तयार झालेली
आपण यामध्ये दही सोडा काहीच घातलेलं नाही, पाहू शकता मस्त झालेले आहेत आणि खालची साईड खरपूस अशी भाजून झालेली आहे, लगेच उलटल्या जातात. हे बघा, आता ही काडी जी असते ना त्याच्यामध्येच येते बघा. त्याला पलटी करून घ्यायचं आपल्याला. एकदम कमी गॅस करून घ्यायचा आहे कारण करपले जात नाहीत खाली. अशा पद्धतीने बघू शकता मस्त असे खरपूस भाजलेले आहेत एक साईडला. आता होऊ द्यायचे एक साईड पूर्ण छान. बघा झालेले आहेत. आता एक एक काढून घेऊया आपण. या काडीनं आपल्याला काढता पण येतात. पाहू शकता उपवासाची थाली तयार झालेली आहे. मस्त असे खरपूस गरम गरम आप्पे. चला, मस्त उपवासाची गरमात गरम थाली तयार झालेली आहे. दह्याची चटणी आणि आप्पे भगरीचे उपवासाचे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पाहू शकता एकदम छान असे कुरकुरीत जाळीदार झालेले आहेत. नक्की करून बघा. चल, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.